उद्योगपती गौतम अदानी आणि मुख्यमंत्री शिंदे यांची बैठक झाली आहे। वर्षा निवासस्थानी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही बैठक झाली। अदानी शिंदे बैठकीनंतर फडणवीस आणि शिंदेंमध्ये सुद्धा खलबत झाली असं समजतंय। वर्षा निवासस्थानी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही बैठक पार पडली। अदानी शिंदे बैठकीनंतर फडणवीस शिंदेंमध्ये सुद्धा खलबत झाली अशी माहिती कळते। वर्षा निवासस्थानी जे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे तिथे ही बैठक झाली असं समजतंय। रात्री 10 वाजताच्या सुमारास ही बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये सुद्धा खलबत झाल्याची माहिती कळते। प्रतिनिधी पंकज रवींकडून अपडेट्स घेणार आहोत। पंकज, या बैठकांदरम्यान नेमकं काय बोलणं झालेलं आहे अदानी आणि शिंदेंच्या आणि शिंदे आणि फडणवीसांच्या सुद्धा? 10 वाजल्याच्या सुमारास गौतम अदानी हे वर्षावरती पोहोचले आणि मुख्यमंत्र्यांकडे त्यांची सुद्धा अर्धा पाऊण तासाची बैठक झाली। अचानक गौतम अदानी हे मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते आणि त्या बैठकीत नक्की काय झालं ही माहिती समोर येऊ शकली नाहीये। मात्र येणाऱ्या निवडणुकांच्या काळी अशा वेळी धारावी रिडेव्हलपमेंटचा जो विषय आहे त्या संदर्भातले बारकावे असतील इतर काही गोष्टींसाठी भेट घेतल्याचं समजतंय। त्यानंतर रात्री साधारणतः 12:30-1च्या आसपास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे वर्षा निवासस्थानी पोहोचले आणि इकडे त्यांची जवळजवळ 2 तासांपेक्षा अधिक काळ जी आहे ती खलबत झाली असं म्हणावं लागेल। अदानी यांच्या भेटीनंतर ही मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट महत्वाची होती। खरं तर याच्यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्या मंत्र्यांमध्ये असलेला विसंवाद, मंत्रिमंडळाच्या बैठकीत होत असलेले खड्डे या सगळ्यावरती चर्चा झाल्याचं समजतंय। कारण निवडणुकीच्या काळामध्ये अशा पद्धतीचा मेसेज जाणं हे निश्चितच चुकीचं आहे किंवा महायुतीच्या आरोग्याच्या दृष्टीने या गोष्टी ज्या आहेत त्या हेल्दी नाहीयेत असं म्हणावं लागेल। त्यासाठी मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली। त्याच्यासोबतच मुंबई आशिष शेलार त्यांच्या सोबत होते। जागा वाटपाचा जो विषय आहे, अर्ध्यापेक्षा जास्त जागा मागण्याचा जो विषय आहे याच्यावरती चर्चा झाल्याचं समजतंय। त्यासोबतच लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये कुटुंब भेटी जी आहे ती सुरू केल्या जाणार आहेत, त्याला कशा पद्धतीने सपोर्ट करायचा। एका नेत्याने रोज 10 गावी जाऊन जी आहे ती भेट लाडक्या बहीण ज्यांना योजनेचा लाभ मिळाला त्यांची घ्यायची आहे, त्याच्या माध्यमातून लाखो कुटुंब जोडण्याचा त्यांचा प्रयत्न, या सगळ्या गोष्टींचा आढावा बैठकीत घेतला गेला। निश्चित पंकज, तुम्ही आमच्याशी असे जोडलेले राहा। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो जनसंपर्काचा गुण आहे तो त्यांच्या शेजाऱ्यांसाठी मात्र त्रासदायक ठरलाय। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा आणि नंदनवन आणि आता अग्रदूत बंगल्यावर सतत गर्दी असते। मुख्यमंत्र्यांना भेटायला येणाऱ्या गर्दीच्या गोंगाटामुळे मलबार हिलकर मात्र त्रस्त झाले। मलबार हिलची शांती हरवल्याची तक्रार रहिवासी करतायत। आपण पुन्हा एकदा पंकज यांच्याकडे जाऊयात। पंकज, रहिवासी जे आहेत आजूबाजूचे मुख्यमंत्र्यांच्या घराशेजारी राहणारे, त्या सगळ्यांची नेमकी तक्रार काय म्हणणं आहे त्यांचं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचंड जनसंपर्क असलेला नेता म्हणून ते प्रसिद्ध आहे। असं असताना नेहमी त्यांच्या घराच्या बाहेर हे कार्यकर्ते पदाधिकारी भेटायला येत असतात। मलबार हिलला 2-3 ठिकाणी ज्या या भेटीगाठी होत असतात। एक त्यांचा वर्षा निवासस्थान, दुसरं आपल्या हँगिंग गार्डनच्या दिशेने कमला नेहरू पार्कच्या दिशेने असलेलं नंदनवन आणि तिसरं सह्याद्री। जेव्हा इथे बैठका असतात, लोकांची भेटीगाठी असतात, त्यावेळी किंवा पक्षप्रवेश होणार असतात त्यावेळी शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते येतात। अर्थात तिथे पार्किंगची समस्या फार मोठी आहे, कुठे पार्क करायची, मग इथे तिथे गाड्या पार्क केल्या जातात आणि त्यामुळे अडचणी ज्या आहेत त्याच्यामध्ये वाढ होते। त्याच्यामुळे या भागातली शांतता जी आहे ती भंग झाल्याचा आरोप जो आहे येथील स्थानिक रहिवाशांकडनं केला जातोय। शांतता त्यांची इथे भंग झाली आहे, गाड्यांमध्ये त्रास होतो, येणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये त्रास होतो, अशी एक भूमिका जी आहे ती घेतली गेलेली आहे। या सगळ्यामध्ये आणखीन एक ट्रॅफिक पोलीस जे आहे तिकडचे त्यांच्या सुद्धा अडचणीत वाढ होते, कारण गाड्या पार्क करतात, सर्व मुख्यमंत्र्यांकडे आलेले असतात, त्यामुळे कारवाई कशी करायची। दुसरी अडचण ट्रॅफिक पोलिसांची ही आहे की इकडचे नागरिक जे आहेत ते जर का चुकीच्या पद्धतीने गाड्या पार्क केल्या असतील तर जास्तीत जास्त पद्धतीने फोटो काढून ट्विटरवरती टाकतात आणि त्याची दखल कंट्रोलला घ्यावी लागते आणि मग इकडे पोलिसांना कारवाई करावी लागते। अशी सगळ्यांच्या अडचणी या भागामध्ये याच्यामुळे निर्माण झाली। निश्चित पंकज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।